नमो नमः. मी शैलेश गोडके इझी लर्निंगच्या या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा लेखन कौशलम मधील 5 गुणासाठी असलेला हा घटक निबंध लेखनम शिकणार आहे. 5 मार्क आत्ताच तुम्ही फिक्स करा. कोणकोणते निबंध परीक्षेमध्ये कोणते नियम आहे, कोणत्या नियमानुसार निबंध लिहायचा असतो, म्हणजे कशा प्रकारे निबंध असणार आहे याची चर्चा आपण करणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व निबंध तुमच्या पाठ्यक्रमामध्ये जे निबंध आहेत ते तुम्हाला मी देणार आहे. त्याची तुम्ही तयारी करावी. किती निबंध तयार करावे, कशा प्रकारे करावे, हे सगळ्या गोष्टी आज आपण शिकणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर संस्कृतचा क्रॅश कोर्स जॉईन नसेल केला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे. ह्या कोर्स मध्ये तुम्हाला सर्व पाठ, व्याकरणचे सर्व घटक, लेखन कौशल रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत का? नाही, पीडीएफ नोट्स मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. महिन्यामध्ये वेळोवेळी तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन असेल. काही सॅम्पल पेपर असतील, बोर्डाचे पेपर्स असतील, ह्या सर्व म्हणजे फुल पॅकेज कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. संस्कृतचा महाराष्ट्रातील एकमेव असा कोर्स असणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तुम्ही लिंक जॉईन करा, कोर्स जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, स्कूलमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा कोर्स शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना संस्कृतचा फायदा होईल, हा कोर्सचा फायदा होईल. चला तर वेळ न वाया घालवता आपण निबंधाकडे वळूया. परीक्षेमध्ये कोणकोणते निबंध आहेत जे तुमच्या पुस्तकात क्लिअरली मेन्शन आहेत. एकूण 7 विषय दिलेले आहेत परीक्षेमध्ये. हे निबंध विचारले जातील. मम प्रियः कविः, मम प्रियः खगः, मम प्रियः नेता, मम प्रियः उत्सवः, मम प्रियं पुस्तकं, मम प्रिया भाषा, भारतीयं प्रसिद्धं स्थलम. आता ह्यापैकी किती निबंध आपण तयार करायचे? तर 7 पैकी तुम्ही कोणतेही 5 जरी केले, परीक्षेमध्ये 3 विषय देतात, 3 पैकी 1 लिहायचा असतो. तर उदाहरणार्थ तुम्ही हे 5 केले स्टार्टिंगचे, परीक्षेमध्ये स्टार्टिंगचे 3 विचारले तर तिन्ही तिन्ही तुम्ही जे बेस्ट असेल ते लिहू शकता. त्यापैकी शेवटचे 3 जर केले तरी काही प्रॉब्लेम नाही. परीक्षेमध्ये कोणताही निबंध आला तरी तुम्हाला कमीत कमी 1, 2 किंवा 3 पैकी 3 निबंध सुद्धा परीक्षेमध्ये असू शकतात तुम्ही तयार केलेल्या 5 पैकी. म्हणजे 5 करा, 2 कोणतेही स्किप करू शकता. निबंध लिहिण्यासाठी कोणकोणते नियम सांगितलेले आहेत? तर 7 ते 8 वाक्यामध्ये निबंध असला पाहिजे. मुलांचे प्रश्न आहेत की किती मोठा निबंध असावा? तर इथे क्लिअरली मेन्शन आहे की 5 ते 7 वाक्यामध्ये निबंध असणे अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त वाक्य किती मोठं असायला पाहिजे? 7-8 वाक्य म्हणजे एक वाक्य किती मोठं असलं पाहिजे? तर 3 ते 4 शब्दांचं कमीत कमी एक वाक्य असावं. 1 किंवा 2 शब्दाचं वाक्य ग्राह्य धरलं जाणार नाही. अर्थपूर्ण वाक्य असायला पाहिजे. टीचरसाठी सांगितलं की अर्थपूर्ण वाक्यच गुण देण्यासाठी गुणांक दानाय गणनीयानी, गुण देण्यासाठी, मार्क देण्यासाठी काउंट करायचे आहे. प्रतिपाद्य विषय हा केन कारणेन भवतां प्रिय इति लेखितव्यम. जो विषय दिलेला आहे तो प्रिय का आहे? सगळीकडे मम प्रिय दिलेला आहे. तर प्रिय कशामुळे आहे तर ते लिहिणे गरजेचं आहे. आणि निबंध सोपनानी अनुसर्तव्य, आणि निबंधाचे काही स्टेप्स असतात. असं नाही की कोणतंही वाक्य कुठेही लिहिलं, मध्येच काहीतरी वाक्य ऍड केले असं नाही. क्रमाने की कोण प्रिय आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर कोणकोणते एक एक घटक आहेत, एक एक टॉपिक घेऊन त्यांचं वर्णन करायचं आणि शेवटी त्यामुळे मला हे प्रिय आहे. तर हे एक सोपान आहे, पायऱ्या आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये अजून सुद्धा दिलेल्या आहेत की कशा प्रकारे आहे. तर त्या गोष्टी तुम्ही तिथून पण वाचू शकता. निबंध बघा, तुम्हाला सगळे निबंध मी दाखवणार आहे, शिकवणार आहे, अर्थ सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मम प्रिय कवी, माझे प्रिय कवी. आता मुलांचा प्रश्न असा असतो की निबंधामध्ये श्लोक लिहिणे कंपल्सरी आहे का? बघा, सहजपणे पाठांतर जर होत असेल तर निबंध लिहिणे महत्वाचं आहे. जर पाठांतर होत नसेल, चुकीचा लिहिण्यात काही अर्थ नाहीये, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. एवढा पण कंपल्सरी असं काही नाही. जर तुम्ही बाकी वाक्य व्यवस्थित लिहिले असेल तरी सुद्धा 5 पैकी 5 गुण मिळतात. श्लोक लिहिल्यावर थोडासा प्रभाव वेगळा असतो, परंतु कंपल्सरी नाहीये.
श्लोक आहे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थकवती बभूव. अर्थात प्राचीन काळामध्ये श्रेष्ठ कवी कोणकोणते झाले त्यांची गणना सुरू केली, असं बोटावर काउंटिंग सुरू केली. सगळ्यात अगोदर जुने काळापासून म्हणजे शताब्दी इसवी सन पूर्व पासून की सगळ्यात संस्कृतचे श्रेष्ठ कवी कालिदास, असं बोटावर काउंटिंग केली. कालिदासानंतर कोणते दुसरे श्रेष्ठ कवी झाले किंवा कालिदासांपेक्षा श्रेष्ठ किंवा कालिदासांसारखे, तर अजून सुद्धा कालिदासांपेक्षा श्रेष्ठ कवी नाही. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ संस्कृतचे कवी कोण, तर कालिदास. तर ह्या बोटाला असं नाव मिळालं नाही दुसऱ्या कवींचं, म्हणून ह्या बोटाला अनामिका म्हणजे नाम नाही है ऐसी अनामिका. 5 बोटांचे नाव, तर्जनी इसे ताड़ने काम आती है, मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका और अंगुष्ठः, असे 5 बोट आहेत. तर पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य, आता सुद्धा त्यांच्या सारखे कवेर अभावात, कवींच्या अभावामुळे अनामिका सार्थकवती बहु, या बोटाला अनामिका हे सार्थक करून टाकलं किंवा हे अनामिका नाव पडलं. मम प्रिय कवी कालिदास, माझे प्रिय कवी कालिदास आहे. सह काली मातु भक्त असी, ते काली मातेचे भक्त होते. बघा, कालिदास एकदम महामूर्ख व्यक्ती होते. ज्या फांदीवर बसले त्या फांदीलाच तोडायचा त्यांनी प्रयत्न केला होता. तर त्या मूर्ख व्यक्तीपासून विद्वान म्हणजे संस्कृतचे सर्वश्रेष्ठ कवी झाले. त्याची एक स्टोरी आहे, कहाणी आहे, ते तुम्ही नक्की ऐकली असेल किंवा ऐकायला पाहिजे, बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. ठीक आहे. तर काली मातेच्या कृपेने त्यांना हे ज्ञान मिळालं असं म्हटलं जातं. तर त्यामुळे काली मातेचे भक्त होते, मातु भक्त असे अतः स कालिदास, त्यामुळे ते कालिदास होते. पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. मम प्रिय कवी कालिदास, सगळ्यात पहिलं वाक्य. सह सॉरी, सह काली मातु भक्त असे, ते काली माताचे भक्त होते. अतः सह कालिदास, त्यामुळे त्यांना कालीचे दास असं म्हटलं जातात. कालीचे दास कालिदास. कालिदासेन त्रीणि नाटकानि रचितानि, कालिदासाने 3 नाटक रचना त्यांनी लिहिलेली आहेत. त्रीणि नाटकानि रचितानि. कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम एतत् नाटकम विश्वप्रसिद्धम. कालिदासांचं अभिज्ञान शाकुंतलम जे नाटक आहे ते विश्वप्रसिद्ध आहे. त्याची सुद्धा फार सुंदर स्टोरी आहे, लव्ह स्टोरी आहे. एवढ्या जुन्या काळामध्ये अशा लव्ह स्टोरी, आताचे पिक्चर सुद्धा त्यापेक्षा कमी फिके पडतील अशा स्टोरी त्यांनी लिहिलेल्या आहेत. मेघदूतम आहे, अभिज्ञान शाकुंतलम आहे, त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत. तर अभिज्ञान शाकुंतलम एतत् नाटकम विश्वप्रसिद्धम, तस्य मेघदूतम एतत् खंडकाव्यम संस्कृत साहित्य विराजते. आणि त्यांचं मेघदूत हे खंडकाव्य आहे, ते संस्कृत साहित्यामध्ये विराजमान आहे. कालिदासः रघुवंश तथा कुमार संभवम एते महाकाव्य अरचयत. कालिदासांनी कुमार संभव असेल, रघुवंश हे 2 महाकाव्य रचना केलेली लिहिलेत. अतः सह महाकवी इति उपाधीना विभूषिता, त्यामुळेच ते महाकवी ह्या उपाधीने विभूषित आहे. उपमा कालिदासस्य इति उक्तिः तस्य विषय प्रसिद्ध. उपमा अलंकार असतो, म्हणजे एखाद्याला एखाद्याची उपमा देणे, तर ह्यासाठी त्यांना उपमा कालिदास असं म्हणून प्रसिद्ध केलेलं आहे. ही उक्ती त्यांच्याविषयी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचा हा एक निबंध होता, मम प्रिय कवी कालिदास. अगदी सोपा आहे, फार सुंदर आहे. तुम्हाला कालिदासांविषयी माहिती पाहिजे, संस्कृतचे सर्वश्रेष्ठ कवी आहेत. त्यानंतर मम प्रिय खगः, माझा प्रिय पक्षी. खगः इत्युक्ते पक्षी. मयूरः मम प्रियः खगः, मयूर मोर हा माझा प्रिय पक्षी आहे. भारतस्य राष्ट्रखगः मयूरः वर्तते, भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. एतस्य केका प्रसिद्ध, याचा आवाज जो आहे तो प्रसिद्ध आहे. मयूरः मेघ सखा, मयूर मोर जो आहे, मेघ म्हणजे ढग, ढगाचा मित्र आहे. पाऊस पडला की तो डान्स करतो, नाचतो. मयूरः वर्षाकाले मेघान दृष्ट्वा नृत्यती, मोर वर्षाकाळे पाऊस काळामध्ये, पावसामध्ये, पावसाच्या वेळी मेघान ढगांना पाहून, दृष्ट्वा पाहून नृत्यती डान्स करतो, नृत्य करतो. नर्तन समये तस्य कलापः विस्तृतः भवति, नर्तन समये डान्स करताना त्याचे पंख असे पसरले जातात. एतस्य चंचुः किंचित दीर्घ, याची जी चोच आहे ती थोडीशी लांब आहे.
मस्तके शिखा विराजते, डोक्यावर अशा शिखा असतात. असतात का? समजा ठीक आहे, असे पंख वगैरे. तर हे शिखा असतात. त्यानंतर मयूर हा सर्व खगेषु सुंदर, मोर हा सर्व पक्ष्यांमध्ये सुंदर आहे. चित्र एवढं सुंदर नाही, परंतु मोर ओरिजिनल बघितलं की सुंदर आहे. हा मोर वाटतो हेच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. अतः असह सर्वेषां चित्तानि आकर्षयति. त्यामुळे मोर सुंदर असल्यामुळे सगळ्यांचं चित्त मन काय करतो? आकर्षित करत असतो. त्यानंतर पुढील निबंध, मम प्रिया भाषा. माझी प्रिय भाषा. ऑब्विसली संस्कृत मध्ये निबंध आहे, संस्कृतचा पेपर आहे म्हणून संस्कृत भाषेविषयीच आपण लिहिलं. तुम्ही दुसरी भाषा सुद्धा निवडू शकता. माझी प्रिय भाषा, तर कोणाला हिंदी आवडत असेल, कोणाला मराठी आवडत असेल, तुम्ही त्याविषयी सुद्धा लिहू शकता. संस्कृत भाषा विश्वे प्राचीनतमा. संस्कृत भाषा संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात प्राचीन भाषा आहे. संस्कृत भाषा सर्व भारतीय भाषाणां जननी. संस्कृत भाषा ज्ञानस्य, मराठीमध्ये ज्ञानस्य महत भांडारम. संस्कृत भाषा सर्व ज्ञानाचं मोठं भंडार आहे. संस्कृत भाषायां वेद पुराणादि ग्रंथः विविध शास्त्र ग्रंथः सन्ति. संस्कृत भाषेमध्ये वेद पुराण आदी ग्रंथ आहे, वेगवेगळे शास्त्र आहे संस्कृतमध्ये. एषा भाषा काव्य नाटक सुभाषित समृद्ध. ही जी भाषा आहे, काव्य म्हणजे श्लोक आदी जे आहेत, नाटक आहेत, सुभाषित आहेत, यांनी समृद्ध आहे. संस्कृत भाषा या अध्ययनम संस्कृती रक्षणार्थम संवर्धनार्थम च आवश्यकम. संस्कृत भाषेचं अध्ययन संस्कृती रक्षणासाठी, संवर्धन करण्यासाठी आवश्यक आहे. संस्कृत भाषा संगणक योग्य असते इति सिद्धम. आणि संस्कृत भाषा कम्प्युटरसाठी, संगणक म्हणजे कम्प्युटरसाठी उपयोगी आहे हे सिद्ध झालेलं आहे. सत्यमुक्तम, खरोखर म्हटलेलं आहे. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवान भारती. संपूर्ण भाषेचे मुख्य मधुर दिव्य अशी गिरवान भारती आहे. हे संस्कृत भाषेचे एक पर्यायवाची शब्द समजू शकता. संस्कृत भाषेला दिलेले हे विशेषणच आहे. त्यानंतर काय आहे पुढील निबंध, मम प्रिय उत्सव. माझा प्रिय उत्सव. भारतीय तू उत्सव प्रिय. भारतीय तर उत्सव प्रिय आहेत. भारते विविध पर्वाणी संपद्यन्ते. भारतामध्ये वेगवेगळे खूप सारे पर्व संपादित होतात किंवा आचरण केले जातात. भारते दीपावली ही अतीव महत्वपूर्ण. भारतामध्ये दीपावली जो आहे, दिवाळी अत्यंत महत्वपूर्ण असा उत्सव आहे. दीपावली नाम दीपानाम आवली. दिवाळी म्हणजे काय, तर दिव्यांची आवली. आवली म्हणजे लाईन, पंक्ती, असे खूप सारे दिवे असतात, त्यामुळे त्याला दीपावली असं म्हटलं जातं. दीपानाम आवली ही. अतः तस्याः स्वागतम जनः दीपमालाभिः कुर्वन्ति. दिवाळी म्हणजे काय, दीपावली म्हणजे काय, तर दीपमाला म्हणजे दिव्यांची लाईन, पंक्ती, कंटिन्युअसली खूप सारे दिवे लावले जातात. त्यामुळे दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळीचं स्वागत किंवा दिवाळीमध्ये आपण दिवे लावून त्याचं स्वागत करतो. एषः प्रकाशस्य उत्सव. हा प्रकाशाचा, लाईटचा उत्सव आहे. जनः नूतन वस्त्राणि धारयन्ति. लोक नवीन नवीन वस्त्र धारण करतात, नवे नवे कपडे धारण करतात. मिष्टान्नानि भक्षयन्ति च. आणि स्वीट, गोड मिठाई भक्षण करतात. भक्षण करणे, खाणे. गृहिण्यः गृहस्य शोभां रंगवल्लीभिः वर्धयन्ति. आणि घरातील महिला ज्या आहेत त्या रांगोळी काढून घराची शोभा वाढवत असतात. गृहस्य प्रांगणे आकाशदीपः प्रज्वाल्यते. आणि घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या समोर आकाश दिवा लावला जातो. त्याने म्हणजे प्रज्वलित केला जातो, लावला जातो. जनाः गृहे सायंकाले लक्ष्मीपूजनम कुर्वन्ति. आणि लोक लक्ष्मीपूजन करतात संध्याकाळी दीपावलीच्या दिवशी. सर्वे परस्परम मिलित्वा मंगल कामनाम कुर्वन्ति. आणि सर्वजण आपसमध्ये एकत्र येऊन मिळून एक दुसऱ्याला भेटून शुभचिंतन करतात, मंगल कामना करतात, एक दुसऱ्याचे हाल हाल पूछे जाते एक दुसरे के. त्यानंतर मम प्रियम पुस्तकम. बघा दोन अजून आहेत. मम प्रियम पुस्तकम, माझं प्रिय पुस्तक. श्यामची आई इति मम प्रियम पुस्तकम. श्यामची आई हे माझं प्रिय पुस्तक आहे.
साने गुरुजी महोदयः तस्य लेखकः. साने गुरुजी त्याचे लेखक आहे. एतत् पुस्तकं मराठी भाषायां लिखितम्. हे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? मराठी भाषामध्ये. एतस्मिन् पुस्तके साने गुरुजी महोदयस्य बाल्यस्य प्रसंगः उद्धृतः. आणि ह्या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी त्यांच्या जीवनातील बाल्यकाळातील काही प्रसंग लिहिलेले आहे, उद्धृत केलेले आहेत. पुस्तके मात्रा कथिता, माता शब्दाची तृतीय होती मात्रा. कथितः नेकः बोधप्रदः कथा सन्ति. आईद्वारा सांगितलेल्या खूप साऱ्या चांगल्या बोध प्रदान करणाऱ्या कथा आहेत. एतत् पुस्तकं मनः सुसंस्कारयति. हे पुस्तक मनाला संस्कारित करतं. मातृप्रेम्णः मंगलम महतमंगलम स्तोत्रम एतत् खलु. म्हणजे आईचं प्रेम जे आहे बालकाविषयी ते स्तोत्र प्रमाणे आहे, म्हणजे स्तोत्र जे असतं त्याप्रमाणे आहे. एतस्य पुस्तकस्य अनुवादः. ह्या पुस्तकाचे अनुवाद नेका भारतीय भाषासु विदेशी भाषासु जातः. खूप साऱ्या देशी भाषा, आपल्या भारतातील भाषा असेल किंवा विदेशी भाषा असेल, त्या खूप साऱ्या भाषेमध्ये हे अनुवाद वगैरे पुस्तकाचं झालेलं आहे. आपण संस्कृतमध्ये सुद्धा काही कथा वगैरे आपल्या पाठ्यपुस्तकात ज्या आहे त्या शिकत असतो. नवीच्या पुस्तकात आहे. त्यानंतर भारतीयम प्रसिद्धम स्थलम. बघा, भारतातील सगळ्यात प्रसिद्ध स्थळ कोणते आहे? तर त्यापैकी खूप सारे आहेत, त्यापैकी एक मुंबई इथे भारत देशस्य प्रसिद्धम नगरम अस्ति. मुंबई हे भारतातील सगळ्यात प्रसिद्ध नगर आहे. मुंबई इथे महाराष्ट्र राज्यस्य राजधानी. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. मुंबई नगरे मुंबादेव्याः मंदिरं वर्तते. मुंबई देवीमध्ये देवीचं मंदिर आहे. विविध प्रांतेभ्य जनः उपजीविकां साधयितुं मुंबई नगरम आगच्छन्ति. आणि वेगवेगळ्या प्रांतामधून लोक उपजीविका आजीविका सिद्ध करण्यासाठी किंवा साधण्यासाठी म्हणजे जॉब साठी लोक मुंबई नगरीमध्ये येतात. गेटवे ऑफ इंडिया, नेहरू तारांगणम, मत्स्यालयः एतादृशानि विविधानि रम्यानि पर्यटन स्थळानि. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया असेल, नेहरू तारांगण असेल, मत्स्यालय असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे रमणीय सुंदर असे पर्यटन स्थळ आहेत. गतिशीलम जीवनम. मुंबईमध्ये लोक पळत असतात. लोकल ट्रेन दर 3 मिनिटाला येते, तेवढीच गर्दी असते. तुम्ही कधी मुंबईची लोकल ट्रेन बघितल्या असेल किंवा गेल्या असाल किंवा तुम्ही त्यांचं जेवण जर बघितलं असेल तर अत्यंत गतिशील आहे. बिलकुल टाइम टू टाइम घडीच्या काट्यानुसार ते पळत असतात. गतिशीलम जीवनम मुंबई नगर्याः वैशिष्ट्यम. आणि मुंबई नगराचं ते वैशिष्ट्य आहे की ते एकदम गतिशील आहे, घडीच्या काट्यावर त्यांचं जीवन आहे. नेकान उत्सवान सर्वधर्मीयः सोत्साहं संपादयन्ति. आणि मुंबईमध्ये खूप सारे उत्सव सर्वधर्मीय उत्साहाने आनंदी होऊन संपादन करत असतात. जसं गणेशोत्सव आदी आहे. सगळे धर्म सगळे एकत्र येऊन ते उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी वगैरे पण तुम्ही बघितले असेल. तर हे सगळ्या उत्सव वगैरे सगळे एकत्र येऊन साजरा करत असतात. अशा प्रकारचा हा निबंध होता. लास्ट मम प्रिय नेता. माझा प्रिय नेता बाल गंगाधर तिलक मम प्रिय नेता. तेन देशस्य कृते महान त्यागः कृता. त्यांनी देशासाठी खूप महान मोठा त्याग केलेला आहे. भारतस्य स्वातंत्र्यार्थम तेन महान संघर्षः कृतः. भारताच्या स्वतंत्रतेसाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. आंग्ल शासनेन मंडाले कारागृहे सहबद्धः. त्यांना कारागृहामध्ये जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. आंग्ल शासन म्हणजे अंग्रेज जो थे उन्होंने उनको जेल में भी डाला था. सह तत्रेव गीता रहस्यम नाम ग्रंथम अलिखत. त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. तस्य वृत्तपत्रस्य नाम केसरी. त्यांचं एक न्यूजपेपर होता, वृत्तपत्राचं नाव होतं केसरी. तिलक भारतीयानाम असंतोषस्य जनकः. असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वराज्यम मम जन्मसिद्ध अधिकारः. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणार असं त्यांनी म्हटलं होतं. तम चाहम लभेव इति तस्य ध्येयमासीत. हे त्यांचं ध्येय होतं. ठीक आहे. अशा प्रकारचे हे निबंध आहेत. याचे नोट्स वगैरे तुम्हाला टेलिग्रामला वगैरे मिळतील. तुम्ही तिथून घ्या. कोर्स जॉईन नसेल केला, कोर्स जॉईन करा. मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा.
निबंध असेल किंवा बाकी घटक असेल संस्कृतचे वेळोवेळी आपण शिकत आहे. भेटूया अशाच पुढील क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः. शुभ संध्या. गुड इव्हनिंग. पुनर्मिलामः.